नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजपतर्फे होणाऱ्या विविध उपक्रमांबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉक्टर लक्ष्मण सावजी सोबत आमदार अनुप अग्रवाल, राजवर्धन कदमबांडे, गजेंद्र अंपळकर, जयश्री अहिरराव, हिरामन गवळी, प्रदीप करपे, डॉक्टर सुशील महाजन, महादेव परदेशी, चेतन मंडोरे, मायादेवी परदेशी, कल्याणी अंपळकर, अल्पा अग्रवाल, प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते. महापालिकेतलं येणारं पाणी कुठून येतं, त्याची किती किंमत आपण धरणाच्या पाण्याला मोजतो, त्यातून पाणी टाकीपर्यंत येण्यापर्यंत किती किंमत देतो, तिथून फिल्ट्रेशनची किती किंमत देतो, त्यातून परत टाक्या भरायला किती देतो, टाक्याचं परत वितरण करायला किती देतो पाईप मधून, आणि नळातून पाणी जेव्हा घरी जातं तेव्हा त्याचं आपण बिल किती आकारतो. पाण्याचा खर्चाचा आकडा आणि पाण्याचा वसुलीचा आकडा हा जमतोय का? पाणी बिल मीटर जर आपण पाहिलं तर कसं आकारतं, तर पाणी बिल कसं येतं आत्ताचे कार्यकर्ते पाहतात का? आपलाच एक शब्द येतो, धुळे शहराचा कुठलाही कार्यक्रम कागदावर होणार नाही, वरती पाठवण्यासाठी जे होणार तो प्रत्यक्षात होईल आणि सगळ्यात चांगले होईल. एवढा शब्द होतो, एवढं बोलतो मी आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज प्रत्येक कार्यक्रमात महिला बोलल्या पाहिजे. 21 ते 31 तारीख राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण कार्यशाळेला उपस्थित झालो. नाशिकहून खास करून आमचे काका श्री लक्ष्मणजी सावजी हे प्रमुख म्हणून उपस्थित झाले. त्यांचं धुळे शहरात मी अभिनंदन करतो आणि हार्दिक स्वागत करतो. उपस्थित पूर्ण व्यासपीठ. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.